नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल। मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता? काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, गाव खेड्यात, शेत शिवारात या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होणार काय? या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता या प्रश्नाचं उत्तर घेऊयात। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र आणि अरबी समुद्रातील जे कमी दाबाचं क्षेत्र आहे यामुळे पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून आपल्याकडे ढगांचा ताफा खेचल्या जात आहे। यामुळे आपल्याला इथून पुढच्या 3 दिवसात म्हणजे येत्या 72 तासांमध्ये संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे। यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे आणि याच्यामध्ये काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तर आश्चर्य वाटायला नको। मग राज्यातील कोणत्या जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो ते बघूया। तर बघा मित्रांनो, यामध्ये खास करून कोकणातील 5 जिल्हे, याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर व मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यातील काही भाग या जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होताना दिसणार आहे। जर याबरोबरच आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील जिल्हे ज्याच्यामध्ये खास करून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि त्यासोबत नागपूरचा काही भाग, यवतमाळचा काही भाग आणि अमरावतीचा काही भाग इथं सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस होताना दिसू शकतो। मराठवाड्यामध्ये खास करून नांदेड आणि परभणी या 2 जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो। आणि जर आपण मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर इथं सातारा, कोल्हापूर, पुणे आणि नाशिकचा काही भाग या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो। पण एक गोष्ट लक्षात घ्या की इथून पुढच्या 3 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात पाऊस हा जोर धरणार आहे आणि पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। ही सध्याची लेटेस्ट अपडेट। मग पाऊस हा भविष्यात कसा आणि कुठे कोसळू शकतो याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।